सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय। व्हिडिओत एक पोलीस अधिकारी हातात डुक्कर घेऊन जोरात पळतोय आणि लोक त्यांच्या मागे धावतायत। आजूबाजूला घोषणाबाजी सुरू आहे, लोकांची गर्दी जमली आहे आणि वातावरण पूर्णपणे तापलेले दिसते। आणि हा सगळा प्रकार घडलाय मुंबईच्या मीरा रोड इथे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा रोडचा हा वाद संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय बनलाय। पण या वादात नेमकं खरं काय? हा फक्त डुक्कर बकऱ्यांचा वाद आहे का की त्याहून जास्त काही आहे? या व्हिडिओत सविस्तर सांगतो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। हा सगळा प्रकार झाला मीरा रोडच्या पूनम क्लस्टर या सोसायटीमध्ये। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांकडून तिथल्या मोकळ्या जागेत एक तात्पुरती शेड उभारण्यात आली होती आणि त्यात बकऱ्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या। कशासाठी? तर बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी। आता एका बाजूने पाहिलं तर मुस्लिम समाजासाठी कुर्बानी हा त्यांच्या सणाचा एक भाग आहे, पण दुसऱ्या बाजूने सोसायटीत राहणाऱ्या काही रहिवाशांनी यावर आक्षेप घेतला की सोसायटीच्या जागेत अशा प्रकारे प्राणी बांधल्यामुळे दुर्गंधी पसरते, अस्वच्छता वाढते आणि रहिवाशांना त्रास होतोय। सुरुवातीला हा वाद फक्त सोसायटीच्या नियमांपुरता मर्यादित होता, पण मग सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या, स्थानिक संघटना मैदानात उतरल्या, घोषणाबाजी सुरू झाली आणि बघता बघता विषय पूर्ण धार्मिक झाला। वाद इतका वाढला की काही हिंदू कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी डुक्कर आणल्याचा आरोप झाला आणि इथून वातावरण आणखी पेटलं, कारण इस्लाममध्ये डुक्कर म्हणजे हराम। त्यानंतर दोन्ही बाजूंचे लोक आमने सामने आल्याच्या बातम्या समोर आल्या, धक्काबुक्की झाली, चाकू हल्ल्याचे सुद्धा आरोप झाले, एका तरुणाला दुखापत झाल्याचं सांगितलं गेलं आणि परिस्थिती इतकी बिघडली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। बकरी ईदच्या आधीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासन पूर्ण सतर्क झालं। पण ही काही पहिलीच वेळ नाहीये, मागच्या वर्षी सुद्धा या भागात अशाच प्रकारचा वाद निर्माण झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सरळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली। सोसायटीमध्ये ठेवलेल्या अनधिकृत बकऱ्या हटवण्यासाठी पोलीस आणि महापालिकेला आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली। त्यानंतर पोलीस आणि मीरा भाईंदर महापालिकेने संयुक्त कारवाई करत त्या बकऱ्या हटवल्या आणि महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी हलवल्या। त्याचबरोबर तिथे उभारलेली शेड सुद्धा तोडण्यात आली। पण प्रश्न इथे संपला नाही, कारण काही वेळातच पुन्हा शेड उभारण्याचा प्रयत्न झाल्याचं सुद्धा बोललं गेलं आणि त्यानंतर तणाव आणखी वाढला। काही रहिवाशांना धमक्या दिल्याचे आरोप झाले, काही संघटनांनी आंदोलनं केली, घोषणाबाजी झाली आणि बघता बघता एक स्थानिक वाद महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला। आता इथे काही गोष्टी नक्कीच समोर येतात की धर्म कोणताही असो, सण कोणताही असो, जर सार्वजनिक जागा, सोसायटीचे नियम आणि बाकी रहिवाशांचा विचार न करता गोष्टी केल्या जात असतील तर विरोध होणारच। भारतात भिन्न धर्म एकत्र राहतात, आपल्याकडे धार्मिक वातावरण कायमच भारलेलं असतं, एकमेकांमध्ये अनेक गोष्टींवरून तेढ निर्माण होते। अशावेळी कोणत्या गोष्टी बेमालूमपणे झाल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी समोरच्याला मुद्दाम डिवचण्यासाठी, प्रोवोक करण्यासाठी झाल्या आहेत किंवा केल्या गेल्या आहेत हे कळणं अवघड होऊन जातं। अशावेळी प्रत्येक धर्माची ही जबाबदारी बनते की इतर धर्मियांना आपल्या गोष्टींचा त्रास होऊ नये, मग तोच हिंदू असो किंवा मुस्लिम असो। इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात लगेच व्हिडिओज व्हायरल होतात, त्यांच्यावर चर्चासुद्धा होतात। गोष्टी घडलेल्या असतात एका ठराविक भागात, पण वातावरण संपूर्ण देशाचं खराब होऊन जातं। त्यामुळे कोणत्याही समुदायाने आपल्या धार्मिक अधिकारांसोबत सामाजिक जबाबदारीसुद्धा समजून घ्यायला हवी। पण यावेळी सोशल मीडियावर वेगवेगळ्या अँगल्सनी वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। मीरा रोडला वाद झाला तो मुळात जागेवरून, चुकीच्या जागेवर चुकीच्या गोष्टी करण्यावरून, पण सोशल मीडियावर अनेक जण या घटनेच्या आडून मुस्लिमांच्या या सणालाच टार्गेट करताना दिसत आहेत। अचानक काही लोक प्राणी दयेच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट करतायत। प्राण्यांची हत्या बंद करा, हे अमानुष आहे, पेटा अशा वेळी झोपलेली असते का, वगैरे वगैरे अशा पोस्ट व्हायरल होत आहेत। पण मग दुसऱ्या बाजूला अनेक लोक हा प्रश्नसुद्धा विचारतायत की आपल्या हिंदू समाजात यात्रा जत्रांमध्ये देवाच्या नवसासाठी, भोगासाठी आजही बकऱ्यांच्या बळी दिल्या जात नाहीत का? महाराष्ट्रातच अनेक ठिकाणी धार्मिक परंपरेचा भाग म्हणून प्राण्यांची बळी दिली जाते आणि धार्मिक गोष्टी एकीकडे, पण भारतात लाखो लोक रोज मटण खातात, बोकड, कोंबड्या हे अन्न म्हणून वापरले जातात। मग अचानक फक्त एका विशिष्ट धर्माच्या सणाच्या वेळीच प्राणीप्रेम जागं होणं हे अनेकांना सिलेक्टिव्ह हिपोक्रेसीसारखं वाटतंय। आता सोशल मीडिया म्हटलं की वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी मतं। भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनीही स्पष्टपणे सांगितलं की सार्वजनिक रस्ते किंवा सोसायटीच्या कॉमन जागांमध्ये कुर्बानीचे विधी होऊ नयेत, प्रशासनाने अधिकृत केलेल्या ठिकाणीच हे व्हायला हवं। आणि खरं तर हा मुद्दा लॉजिकलसुद्धा वाटतो, कारण सार्वजनिक जागांचे नियम कोणताही धर्म पाहून बदलता कामा नयेत। कोणत्याही धर्माचा कार्यक्रम असला तरी नियम सारखेच असायला हवेत। पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हे विषय शांतपणे सोडवण्याऐवजी राजकारण, सोशल मीडिया आणि धार्मिक शक्ती प्रदर्शन यामध्ये बदलून जातात। खरं तर या संपूर्ण प्रकरणातून दोन्ही बाजूंनी शिकण्यासारखं आहे की धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे बाकी लोकांच्या भावना किंवा सार्वजनिक नियमांकडे दुर्लक्ष करणं नाही,
आणि प्रत्येक मुद्द्यावर फक्त विशिष्ट घटकांनाच टार्गेट करणं सुद्धा योग्य नाही. जर प्राणीदयेचा मुद्दा आहे तर तो सर्व ठिकाणी समानपणे लागू व्हायला हवा आणि जर सार्वजनिक जागांचा मुद्दा आहे तर ते नियमसुद्धा सगळ्याच धर्मांसाठी समान असायला हवेत. कारण शेवटी हा प्रश्न फक्त बकऱ्यांचा, डुकराचा किंवा काही विशिष्ट धर्माचा किंवा एका सोसायटीचा नाही आहे. हा प्रश्न आहे आपण समाज म्हणून कुठे चाललो आहे याचा. आपण खरंच एकमेकांसोबत राहायला शिकतोय की फक्त एकमेकांना प्रोवोक करायला? प्रत्येक सण आता सेलिब्रेशन कमी आणि शक्ती प्रदर्शन जास्त बनतोय का? तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला गावबत्ती.